माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जणांचे असं नाही, स्वीकृत नगरसेवकांसाठी पार्टीनी ज्यांना आदेश दिलेत त्यांचे अर्ज भरायला सांगितलेले आहेत. आत्ता जे इच्छुक आहेत त्यातली जी शॉर्टलिस्ट केली होती पार्टीनी एक 20 जणांची, त्या 20 जणांना अर्ज भरायला सांगितलेले आहेत. त्यापैकी मला म्हणजे इच्छुक आहे म्हणून मी भरलेला आहे. पार्टीने अजून कुणालाही नक्की केलेलं नाही. जेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांचा आदेश येईल तेव्हा ते नावं कन्फर्म होतील. आदेश कोणालाच दिलेला नाहीये. मी आपल्याला मगाशीच सांगितलं की ज्या पार्टीकडे अर्ज आलेले होते त्याच्यातल्या 20 लोकांना आपण स्वीकृत नगरसेवक होण्यासाठीचे अर्ज भरायला सांगितलेले आहेत. त्याच्यातले 9 लोक परवाच्या 20 तारखेच्या बोर्डामध्ये नक्की होती. गोपनीयता नाही, आता प्रत्येक गोष्टीमध्ये गोपनीयताच असणार ना पक्षाचं म्हणल्यावर. आता ज्यांना भरायला सांगितलेले आहेत ते भरतील. त्याच्यातली शॉर्टलिस्ट करून जे 9 होतील त्यांची नावं सभागृहात येतील आणि ते नावं सभागृहात आल्यानंतर त्यांना कळेल. आता माझ्यासोबत दायमा होते, जगदीश पाटील होते, अक्षय अंजिकाने होते. हे त्यांनी त्यांचे अर्ज सादर केलेले आहेत. आणखीनही जे 10-15 जण आहेत ते पण स्वतःचे अर्ज सादर करतील. परवाच्या 20 तारखेच्या आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये बोर्डामध्ये हे 9 लोकांची नावं वाचली जातील आणि त्यांचं कन्फर्मेशन मिळेल. सर्वच आमदारांना विचारणा करण्यात आली होती. त्यांनी जी नावं दिली त्यांनाही अर्ज भरायला सांगितलेले आहेत. त्याच्यातले काय नक्की होतील ते तुम्ही परवाच्या दिवशी बघा. हे बघा, एक व्यक्ती एक पद. आता माननीय प्रदेशाध्यक्ष पण आमदार आहेत आणि प्रदेशाध्यक्ष आहेत, म्हणजे लोकप्रतिनिधी पण आहेत आणि ते प्रदेशाध्यक्ष पण आहेत. पक्षाने जर असा विचार केला आणि मला आदेश दिला तर कोणतंही पद सोडायला मी तयार. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.